सगळ्यांनी भूमिका व्यक्त केली होती। त्याच्या नंतरच्या बऱ्याच काळामध्ये घडामोडी घडल्या। भगीरथ दादांना काँग्रेसचं तिकीट जाहीर झालं, त्याच्यानंतर पक्षाच्या घडामोडी काय घडल्या। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला विचारलं, जर तुला तिकीट दिलं तर तू उभा राहशील का, आणि जर सांगितलं काढून घ्यायची वेळ आली तर तू काढून घेशील का। मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जे सांगताल तुम्ही निर्णय घेईल। आता हा विधानसभेची निवडणूक होऊन पण 3 वर्ष गेलेला आहे, परंतु आपल्या सगळ्यांना ही गोष्ट कळणं गरजेचे आहे, म्हणून मी फक्त त्याला एक विषयाला हात घालतोय। आदरणीय साहेबांनी मला बोलून घेतल्यानंतर हे 2 वाक्य वापरल्यानंतर मी साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही सांगल तो मी निर्णय घेईल। तुम्ही जर म्हणत असाल विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल तर मी लढवेल, आणि काढून घ्यायची वेळ आली तर साहेब तुम्ही आदेश द्या, त्या पद्धतीने मी काम करायला तयार आहे। नंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असतील। साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आघाडी, महाविकास आघाडी, त्या वरच्या लेवलला मी एक छोटा आणि सामान्य कार्यकर्ता आहे। जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत साहेबांनी सांगितलं होतं माघारी घ्यायची नाही। नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, घडामोडी घडल्या, कोणी भाजपची बी टीम म्हटलं गेलं, कोणी काय म्हटलं गेलं, पण माझ्यासाठी आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद हाच एक मोठा मान होता, म्हणून मी ती निवडणूक लढवली। मित्रांनो, म्हणजे निवडणुकीचा खूप कमी अनुभव, म्हणण्यापेक्षा अनुभव नव्हता। एवढी मोठी निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक ताकदीने लढण्या इतपत आपल्याकडं मनुष्यबळ पण नव्हतं आणि पाठबळ पण नव्हतं। परंतु आमचे चंद्रशेखर असतील, आमचे वसंतनाना असतील, आमचे मंगळवेढ्यातले शहाशेठजी असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, महाविकास आघाडी म्हणून जे लोक माझ्याबरोबर होती त्या लोकांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं, आणि जेवढा पोचता येईल तेवढं 15 ते 20 दिवसामध्ये मंगळवेढा तालुक्यातील, पंढरपूर तालुक्यातील वाडी वस्ता आणि गाव पोचण्याचं काम माझ्याकडनं झालं। आपण कमी पडलो त्याच्यामध्ये काही वादच नाही। त्याच्यामध्ये आदरणीय दादांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आपल्या लोकांनी दिलं, परंतु विरोधात काम करणारी माणसं खूप आहेत। आपण या पद्धतीने जर काम करत राहिलो, आज मगाशी पवार सरांनी सांगितलं, काही पक्षातले लोक आज आपल्याच घरचा आणि आपल्याच मालकीचा पक्ष झालाय या पद्धतीने आज वागू लागलेत। आपण त्यांच्यावर बोलण्याइतपत ती लोक मोठी नाहीत किंवा आपलं ते काम पण नाही। आपण भैरवनाथ उद्योग हा गेले 11 वर्ष या मार्गावरती मी उभा केलाय, आणि सातत्यानं एकही सीझन कमी गाळप झाला असेल पण एकही सीझन आपण कारखाना बंद ठेवलेला नाही। या भागामध्ये काम करत असताना जवळपास 250 ते 300 लोक या कारखान्यात काम करत असताना या भागातील लोक आहेत। काही लोक बाहेरचे असतील, काही जत तालुक्यात असतील, काही म्हणजे उमदी तालुक्यात असतील, ते लोक जरी सोडली 250 ते 300 लोक स्थानिक या मतदारसंघामधील लोक आणि त्यांच्या संसाराशी निगडीत असलेला हा आपला कारखाना, त्या माध्यमातून आपण काम करतोय। मंगळवेढा तालुक्यातील ऊस, पंढरपूर तालुक्यातला ऊस, जत तालुक्यातला काय ऊस, उमदी तालुक्यातला, उमदी या गावातला ऊस, काही कर्नाटक भागातला सीमे लगत असल्यामुळं काही भागातला ऊस तिकडचा पण येतो, पण 80% ऊस हा आपण आपल्या भागातला गाळून प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला साथ देण्याचं काम या भैरवनाथ उद्योग समूहामार्फत आपण केलेलं आहे। प्रत्येकाचं पगार प्रत्येक महिन्याला आपण देतोय। कुठल्याही पगाराची होम आजपर्यंत आपल्याकडनं झालेली नाही। कुठल्याही गोष्टीचा आपण कमीपणा घेऊन किंवा आपल्या लोकांची गरज ओळखून पहिल्यापासून मी काम केलेलं आहे। मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही निवडणूक लढवली, माझ्या बरोबर ज्या लोकांनी मला साथ दिली त्या लोकांसाठी आम्ही आघाडी केली असेल, आम्ही विरोधातल्या लोकांना न काम करता, म्हणजे विरोधात जरी लढलो असून त्यांच्यावर काम करून माझ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका पंढरपूर तालुक्यामध्ये आम्ही घेतली, नगरपालिकेला घेतली। आणि आता सुद्धा ज्या लोकांनी मला म्हणजे सहकार्य केले, आणि तुम्ही आज प्रेम करणारे भैरवनाथ उद्योग समूहावरती प्रेम करणारे लोक आहात, म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। यापुढेही माझा एकच शब्द आहे अनिल सावंत म्हणून, सर्वांनी जशी साथ मला दिली आहे तशा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हाही अर्ध्या रात्री जरी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आली असेल तर अनिल सावंतला तुम्ही सांगू शकता। त्याच पद्धतीने मी तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील आणि
आणि येणाऱ्या काळामध्ये या राजकारणामध्ये आपण बघतोय वर खाली अनेक पक्ष झालेत, अनेक लोक आहेत, अनेक उद्या होतील. विधानसभेला अजून 3 ते 4 वर्ष वेळ आहे, भरपूर पाणी मुलाखतीला जाणार आहे. उद्या कोण आहे, उद्या काय आहे माहित नाही. आज एवढा मोठा सुद्धा नेता आपल्याला एका मिनिटामध्ये सोडून जाऊ शकतो, तर आपण काहीच तसं करू शकत नाही. मला वाटतं सावंत कुटुंबाची पार्श्वभूमी हे पैसे कमवणारे नाही. कुठलंही कॉन्ट्रॅक्ट घेऊन या राजकारणामध्ये आम्ही एंट्री केलेली नाही. कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी किंवा आपण त्या गोष्टीसाठी अजिबात देवाने चांगल्या पद्धतीचं एक वैभव निर्माण करून दिलेलं आहे. जवळपास 8 ते 10 कारखाने आपण या उद्योगामार्फत चालवतोय आणि तसाच हा कारखाना आपण सुद्धा या भागामध्ये चालवतोय. त्यामुळं 2 रुपये आपल्याला राजकारणामधनं कमवायचे आहे ही भूमिका अजिबात नाही. मग तुम्ही म्हणाल तुला एवढा कंट कस काय उभा राहिला. मित्रांनो, आपण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर जसं आज दादांचं आज सर्वसामान्य माणूस नाव घेतोय, काम करणाऱ्या माणसाचं नाव घेतोय, म्हणूनच आज आपण गेल्यानंतर एक मी युट्यूबवर वाक्य चांगलं वापरलं, म्हणजे ऐकलं, खूप चांगलं त्यांनी संदेश दिला. आपल्या अंतविधीला किती माणसं येतात ह्यापेक्षा काही लोक म्हणजे अंतविधीला आल्यानंतर काय बोलतात हे अतिशय महत्वाचं आहे. लोक लाजकाचं सुद्धा येतील, पण आल्यानंतर काय भावना आहे हे आपण म्हणजे त्या लोकांची भावना काय असावी ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊन काम करावं अशी एक भावना आमच्या सर्वांच्या मध्ये आदरणीय माझे चुलते आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी प्रचंड असं काम भूमपरांडा वाशी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. सगळ्या पद्धतीचं शिकवण आदरणीय साहेबांचे आम्ही पुढे घेऊन चाललोय. या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून मी या आपल्याशी लढा करतोय आणि या म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी एक समाजकारण आणि राजकारणाची जोड लागते.